परवा कुडाळ तालुक्यामध्ये घोडगे या गावात समाज कल्याण या विभागाच्या माध्यमातून 1 कोटीचा जो ब्रिज आहे त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि त्या कार्यक्रमामध्ये मी जे भाषण केलं ते माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी ते माझं भाषण टाकलं आणि मी वैभव नाईक यांच्यावर येईनच, पण खरं तर मी वैभव नाईक यांचे आभार मानतो की ज्या व्यक्तीबद्दल मी बोलणार आहे ते स्वतःहून त्यांनी मला तो विषय बाहेर काढण्याची संधी दिली, त्याबद्दल मी वैभव नाईक यांचे आभार मानतो. मी ज्या व्यक्तीबद्दल त्या भाषणामध्ये उल्लेख केला, लॉरेन्स मानियेकर, हा ख्रिश्चन धर्माचा एक व्यक्ती अनेक वर्षांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट कमवण्यासाठी त्यांनी राजकारणाचा वापर केला आणि मी आमदार झाल्यानंतर जे मला 1-1.5 वर्षात जाणवलं ते म्हणजे त्यांनी या सगळ्या राजकारणाचा वापर आणि त्या पैशाचा वापर हिंदू धर्माची लोक ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्यांनी त्या पैशाचा वापर केला, त्यांनी राजकारणाचा वापर केला. हा लॉरेन्स मानियेकर मुद्दामून हिंदू धर्मांच्या कार्यक्रमामध्ये जात असत. मंदिराच्या असतील, पालख्यांच्या असतील, वेगवेगळ्या लग्न समारंभांचे हिंदूंची जी काय लग्न, आणि हा ते सगळे माणसं, गरीब माणसं जे आहेत त्यांना हेरतो आणि हेरल्यानंतर त्यांना ऑफर देतो आणि ऑफर दर महिन्याची असते की तुम्हाला दर महिन्याला हे सगळं मिळेल. अशा माणसाचा आम्ही काय पुरस्कार करायचा किंवा ह्याची आरती ओवाळायची? आणि परवा जे काही मी बोललो, हे जर पैसे ह्याला मिळतात, ते कोणाला पैसे मिळावे त्याच्याशी माझं घेणं देणं नाही, पण आमचा हिंदू धर्म पोखरायला निघालेला माणूस, त्याचा पुळका वैभव नाईकांना एवढा काय मला विषय नाही कळला, त्याचा खुलासा अगोदर त्यांनी करावा. हा धर्मांतर करायला निघालेला माणूस, हिंदू समाजाला, हिंदू धर्माला पोखरणारा माणूस, सातत्याने हिंदू समाजातल्या गरीब लोकांना घेरून तो ख्रिश्चन बनवतोय. त्याला काय पाठिंबा द्यायचा काय आम्ही? अच्छा, हे सगळे पैसे तो कुठे घालणार? ह्याच विषयामध्ये. आणि मुळातच मानियेकर आणि वैभव नाईक हे पूर्वीचे काँग्रेसवाले असल्यामुळे त्यांचे दोघांचे संबंध आहेत अनेक वर्षांपासून, पण हिंदू समाजाला, हिंदू धर्माला जर कोण असा हात